आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 56 दालभेश्वर आणि राजापूर। उंबरखिंडीत कारबलत खानाचा पराभव केल्यानंतर महाराजांनी तळ कोकणावर झडप घालण्याचा बेत निश्चित केला। सरनोबत नेतोजी पालकरास तुंगारण्यातच ठेवण्याचा विचार त्यांनी केला। या भागात तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड हे किल्ले असल्यामुळे कदाचित मोगली फौज इकडे चालून येण्याचा संभव होता। म्हणून महाराजांनी नेतोजीस आज्ञा केली की सरनोबत, आम्ही आदिलशाही मुलूक ताबीन करावयास जातो, परंतु तुम्ही मात्र येथेच थांबा, कारण मोगल शिकस्त खाऊन माघारी गेले, ते आता परत इकडे फिरणारच नाहीत असे समजू नका। मोगल फार अभिमानी आहेत। मोगलांच्या उपराळ्यासाठी तुम्ही ही सरहद सांभाळा। पहाटेच्या वेळी दिनांक 2 फेब्रुवारी 1660च्या लगेच कूच करण्याची तयारी महाराजांनी केली आणि इशाऱ्याची नौबत सुरू करण्याचा हुकूम दिला। आपल्या जातिवंत घोड्यावर स्वार होऊन महाराज निघाले। त्यांनी कोकणात उतरण्याचा बेत केला होता। त्यांचा घोडा सह्याद्रीवरून कोकणात उतरला। महाराजांच्या बरोबर तानाजी मालुसरे, पिलाजी निळकंठराव, सरनाईक, त्र्यंबक भास्कर वगैरे सरदार होते। महाराज थेट दाभोळास आले। दाभोळास दालभेश्वर महादेवाचे फार प्राचीन मंदिर होते। तळकोकणावर चालून जाण्यापूर्वी दालभेश्वराच्या दर्शनाकरिता महाराज दाभोळास आले होते। ते लगेच दर्शनासाठी गेले व मोठ्या भक्तिभावाने त्यांनी दालभेश्वराचे दर्शन घेतले। मंदिरातील घंटा घणघणल्या। या भागात आदिलशाही अंमल होता। शिवाजी आला आहे हे समजल्यावर अनेक ठिकाणचे शाही ठाणेदार ठाणी सोडून पळूनच गेले। कित्येक ठाणी जिंकून घ्यावी लागली। ती महाराजांनी अगदीच सहजपणे जिंकून हा सबंध मुलूक स्वराज्यात दाखल केला। महाराज दाभोळला आले आहेत हे समजल्यावर एका प्राण्याची फारच तारंबळ उडाली। त्याचे नाव जसवंतराव दळवी। त्याचे गाव पल्लीवन, पालवणी किंवा पाली। या ग्रहस्थाने पन्हाळ्याचा वेढा चालू होता तेव्हा सिद्धी जौहरास फार मदत केली होती। विशाळगडाला याने व सूर्याने मोर्चे दिले होते। महाराजांना गडाखाली अडवून त्यांच्याशी झुंज दिली होती। तो बादशहाचा जहागीरदारच होता। शिवाजी आला हे समजताच या शूर पुरुषाची भीतीने इतकी तारांबळ उडाली की मरणच दिसू लागले त्याला। तो आपली जहागीर सोडून पळत सुटला। पण आता आसरा तरी कोणाचा घ्यायचा? जसवंतरावाने शृंगारपुराच्या सूर्यराव सुर्व्याचा आसरा घेतला आणि त्याने दिलाही। जणू सूर्यराव हा महाराजांचा पूर्ण उरणारा होता। सूर्यराव महाराजांशी लढण्याची तयारी करू लागला। त्याचे हे वर्तन महाराजांना खरोखरच खेदाचे वाटले। आपले सर्वांचे स्वराज्य स्थापून ते प्रबळ करण्याऐवजी हे लोक त्याला विरोध करीत होते। तोही स्वतंत्र विरोध नाही, बादशहाचे नोकर म्हणून घेऊन। महाराज म्हणूनच जास्तच चिडत होते। महाराजांनी दाभोळच्या ठाण्यात 2000 फौज व तिच्यावर एक शूर अधिकारी नेमून ठेविला आणि त्यांनी आपली ढाल चिपळूणकडे वळविली। या भागात महाराजांना प्रखर असा विरोध कुठेच होत नव्हता। महाराजांनी चिपळूणही झटकन आपले केले। श्री परशुरामाची ही भूमी, वासिष्ठी नदीच्या आणि डोंगराच्या सानिध्यात वसलेले हे क्षेत्र व गाव फार रम्य। महाराज उत्सुक झाले होते श्री परशुरामाच्या दर्शनासाठी। महाराजांनी आपल्याबरोबर सर्व परिवार घेतला व ते श्रीच्या दर्शनास निघाले। श्री परशुरामाचे मंदिर नजीकच एका डोंगरावर होते। तेथे निर्झर संतत वाहत होते। वृक्षतलांची दाट राजी होती।
महाराजांनी क्षेत्रस्थ सर्व ब्रह्मवृंदास निमंत्रण पाठविले. ती ब्राह्मण मंडळी मंदिरात गोळा झाली. पूर्वी म्हणजे आत्तापर्यंत जंजिराचा सिद्धी त्यांना लुटायला, मारायला, वाटायला येत असे. ते सदैव चिंताक्रांत असत. आज महाराजांनी आशीर्वाद देण्यासाठी त्यांना निमंत्रले. वाद्यांच्या व वेदांच्या घोषात महाराजांनी श्री परशुरामाची मोठ्या मनोभावाने षोडोपचारपूर्वक पूजा केली. श्री परशुराम व त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस काल आणि काम यांच्या मूर्ती समयांच्या प्रकाशात फारच मोहक दिसत होत्या. पूर्वी दंडकारण्यात आलेला असताना अयोध्येच्या राजा रामचंद्राने परशुरामाची पूजा केली होती. आज त्याच रामचंद्रांच्या वंशातल्या शिवरायाने त्याची तितक्याच भक्तिप्रेमाने पूजा केली. पूजेचा संकल्प व मंत्र वेदमूर्ती गोविंद भट बिन अनंत भट जोशी परशरामकर यांनी सांगितला. महाराजांनी त्यांची यथायोग्य संभावना केली. त्यास 500 होनांचे वर्षासन दिले आणि आपले तीर्थोपाध्यायपणही त्यासच दिले. पूजेनंतर महाराजांनी जमलेल्या सर्व वेदोनारायणास ओंजळीने दक्षिणा दिली. पूजेचा सोहळा संपवून महाराज परतले. सारी सृष्टी डोलत होती. कोकणचा हा रम्य प्रदेश स्वराज्यात दाखल झाला होता. पूर्वेला उंच उंच डोंगर, पश्चिमेला आकाशाच्या कुशीत घुसलेला समुद्र, सारी भूमी झाडामाडांनी डवरलेली. उंडी, बकुळी, नागवेली, नारळी, पोफळी, आंबा, फणस, कोकम यांची दाटी, मंदिरे, देवदेवता, तीर्थक्षेत्रे आणि वनोपवने खूप. ह्या भागात प्रामाणिक, कष्टाळू आणि निष्ठावंत मराठी मने आणि मनगटे उमाप विखुरलेली. पण आजपर्यंत सत्ताधीशाच्या मुखात लाथा खात शेतीभाती लुटली, तुडवली गेली की कपाळाला हात लावीत आणि काटक्या कुटक्या व शेण्या वेचीत जगत होती बिचारी. आता स्वराज्य आले. सोने, मोती, हिरे, मानके मिळाल्यावर महाराजांस फारसा आनंद होत नसे. पण अशी माणसे मिळाली की मग राजाचे मन कमळासारखे उमलायचे. आणि चांदी, सोने आणि हिरेमोती कशाला मिळवायचे, अशा निष्ठेच्या कर्तबगार स्वराज्य सेवकांच्या अंग्या खांद्यावर कंठे, गोप आणि कडीतोडे घालण्याकरिताच ना. या कोकणात ब्राह्मणांची वस्तीही खूपच होती. वर्णाने गोरे गोरे, बुद्धीने चलाक आणि स्वभावाने लाख, पण अतिशय व्यवहारी. बोलण्यात फार गोड. बोलायला लागले की अनुस्वार न अनुस्वार मोजून घ्यावा. चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण. नंतर महाराज संगमेश्वरावर चालून गेले. तेही स्थळ त्यांनी कब्जात आणले. हे स्थळ फारच महत्त्वाचे होते. करवीर प्रांताकडे जावयाच्या घाटवाटा संगमेश्वरास नजीक होत्या. शिवाय सूर्याजीराव शृंगारपूरकरांच्या गस्तीवर राहणे जरूर म्हणून हे ठाणे महत्त्वाचे होते. महाराजांनी तानाजी मालुसऱ्यास संगमेश्वर येथे फौजेसह राहण्यास सांगितले आणि ते स्वतः देवरुखास गेले. तानाजीच्या जोडीला लवकरच पिलाजी निळकंठराव सरनाईक हाही संगमेश्वरात येऊन दाखल झाला. हा पिलाजी म्हणजे पुरंदर किल्ल्याचे सरनाईक निळकंठराव यांचा नातू. निळकंठराव हा किताब होता सरनाईकांना. पुरंदर स्वराज्यात दाखल झाल्यापासून पिलाजी महाराजांच्या निस्बतीस होता. मोठा चांगला माणूस, जातीने ब्राह्मण, देशस्थ ऋग्वेदी. तेव्हा रंगरूपाचे वर्णन काही करायलाच नको. आणि त्याच्या जोडीला तानाजी मालुसरे. तानाजी म्हणजे तानाजी, दुसरे कसले वर्णन सांगायचे त्याचे. अगदी लाल महालापासून महाराजांचा खेळगडी. दोघांनाही मिशा उगवायच्या होत्या त्याच्या आधीपासूनचे मैतर. आणि आता तर तानाजीच्या मिशा त्याच्या ओठावर मावत नव्हत्या. महाराजांच्या काळजात तानाजी मावत नव्हता आणि तानाजीच्या काळजात महाराज मावत नव्हते. महाराज देवरुखला गेले. त्यांच्या मनात फार येत होते की
शृंगारपूरकर सूर्यराव सुरव्याला स्वराज्याच्या कार्यात गुंफावे. सुरवेराजा फारच शूर होता, शिवाय मराठा माणूस म्हणजे आपलाच. त्याने आपल्याला विरोध केला, लढला, पण ते झाले गेले, संपले. ते विसरून आता त्याला आपलासा करावा असा हेतू मनी धरून महाराजांनी त्याच्याकडे आपला वकील सांगावा देऊन पाठविला. वकील सुरव्यांकडे आला. त्यानेही वकिलाचा आदर केला. आता वैर टाकून द्या आणि माझे ऐका. माझ्या सांगण्याप्रमाणे वागण्यातच कल्याण आहे असे वकिलामार्फत महाराजांनी सुरव्यास समजाविले. वकिलाने महाराजांचा निरोप सुरव्यास सांगितला. निरोप असा होता की या देशाच्या रक्षणाकरिता संगमेश्वर येथे आम्ही काही फौज ठेवलेली आहे. आम्ही स्वतः दक्षिण कोकणात जात आहोत. आम्ही येईपर्यंत तुम्ही येथे चांगली देखरेख ठेवावी. आणि गंमत अशी की सूर्यरावाने महाराजांच्या शब्दाला मान दिला. त्याने ओळखले की आपली दौलत जर टिकवायची असेल तर शिवाजी राजाचाच आश्रय घेतला पाहिजे, नाहीतर बुडू. त्याने वकिलाबरोबर महाराजास विनंती पाठवली की मी तुमचा कृतपुत्रच आहे, माझा सांभाळ करावा. कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, दास, सर्वथैव सेवक. सूर्यराव स्वराज्यात सामील झाला. महाराजांस फार फार बरे वाटले. सूर्यरावानेही महाराजांच्या हुकुमाप्रमाणे कामकाज करण्यास प्रारंभ केला आणि महाराजांची संतापलेली उग्र नजर राजापुरावर वळली. त्यांच्या डोक्यात सारखे तोफांचे आवाज घुमत होते, इंग्रजांच्या तोफांचे आवाजही. पन्हाळ्याला जोहरचा वेढा पडला होता तेव्हा राजापुराच्या इंग्रज टोपीकरांनी महाराजांस पूर्वी दिलेले वचन मोडून आपले गोलंदाज एक तोफ व दारुगोळा पन्हाळ्याकडे जोहर फाजलखानाच्या मदतीस रवाना केला. इतकेच नव्हे तर इंग्रजी झेंडा, युनियन जॅक फडकावीत किल्ल्यावर तोफा धडकल्या. महाराजांनी हे प्रत्यक्ष स्वतः गडावरून पाहिले होते. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली होती. त्या तोफांचे आवाज महाराजांच्या डोक्यात घुमत होते. त्याचा सूड घेतल्याशिवाय महाराजांचे मन शांत होणे शक्य नव्हते. महाराज चिडल्यानंतर त्यांना शांत करण्याचे सामर्थ्य कोणातही नव्हते. क्रुद्र शिव शिलेश्वर संतापाचा वन्ही भडकला की हिमालयही घळाघळा विरघळावा. महाराज राजापूरकडे दौडत निघाले. त्यांच्या मागोमाग 4000 मराठी भाले तलवारी दौडत होत्या. राजापूर बंदर विजापूरकर बादशहाच्या ताब्यात होते. महाराज अगदी अचानक राजापुरावर 4000 मराठ्यांनीशी कड्यासारखे कोसळले. राजापूरच्या शाही ठाणेदाराला, मोठमोठ्या सावकारांना किंवा प्रत्यक्ष इंग्रजांनाही अजिबात कल्पना नव्हती. परंतु महाराज एकदम शहरात घुसले नाहीत. शहराबाहेर थांबून त्यांनी शहरातील श्रीमंत व्यापारी मंडळीस बोलावून आणण्याकरिता आपले सैनिक पाठविले. सर्व बड्या बड्या धेंड्यांना ते सैनिक घेऊन आले. कोणासही कैद मात्र केले नाही, करावे लागले नाही. इंग्रजास त्यांनी बोलावले नव्हते, कारण इंग्रज थोर माणसे, त्यांना कशाला गावाबाहेर येण्याची तसदी द्यायची. महाराज स्वतःच त्यांना भेटावयास जाणार होते तलवार हाती घेऊन. परंतु तरीही हेनरी रिव्हिंग्टन, गिफर्ड वगैरे 3-4 इंग्रज महाराजास भेटावयास स्वतःहून गेले. पन्हाळ्याचे पाप करून वर पुन्हा हा कोडगेपणा. महाराजांचे व भेटावयास आलेल्या श्रीमंत मंडळींचे नेमके काय काय बोलणे झाले ते इतिहासास अज्ञात आहे. पण नेहमीच्या रिवाजाप्रमाणे महाराजांनी खंडणीदाखल पैशाची मागणी केली. हे व्यापारी खूप श्रीमंत होते. हिंदुस्थानाच्या बाहेरचेही व्यापारी त्यात होते. इराण, मस्कत आणि अन्यान्य द्वीपनिवासी त्यात होते. त्यात पाठोपाठ हेनरी रिव्हिंग्टन वगैरे इंग्रज सत्पुरुषही येऊन दाखल झाले. त्यांना पाहताच महाराजांच्या मस्तकात आग उसळली. महाराजांनी एकदम हुकूम सोडला की या दगलबाजांना कैद करा. पन्हाळ्यावर
डागलेल्या प्रचंड तोफेचा हादरा इंग्रजांना आता बसला. महाराजांनी आता मात्र ताबडतोब आपल्या लष्करी तुकडीस हुकूम दिला की राजापुरातील झाडून साऱ्या टोपीकर इंग्रजांना जेरबंद करून हुजूर दाखल करा, त्यांची वखार लुटून फस्त करा, कुदळी लावून सारे वखार खणून काढा. महाराजांचे मराठे वखारीच्या रोखाने सुटले. महाराजांसमोर उभी असलेली श्रीमंत व्यापारी मंडळी शिवाजी म्हणजे काय ते समजून चुकली. महाराजांनी त्या सर्वांपाशी खंडणीची मागणी केली. व्यापाऱ्यांनी भराभरा खंडणीच्या रकमा कबूल केल्या व लगेच आणून हजर केल्या. इंग्रजांना मात्र साऱ्या पापांचा हिशोब द्यावा लागत होता. नंतर महाराज राजापुरात गेले. त्या अतिश्रीमंत शहरात अमोप धन श्रीमंतांच्या तळघरातून कढयात स्वस्त पडून राहिले होते. स्वराज्याच्या अवाढव्य खर्चासाठी हा पैसा त्यांना हवा होता. तो काही महाराजांना स्वतःच्या चैनीसाठी नको होता. ठरलेली खंडणीच फक्त ते मागून घेत, पण तीही देण्यात कुचराई करणारे लोभी लभाळ श्रीमंत असतच. लोकांची पिळवणूक करून सावकार, दलाल व जमीनदार पैसा काढीत असत. ह्या स्वराज्य निर्मितीसारख्या महान कार्यासाठी गोरगरीब मावळे महाराजांच्या शब्दासरशी स्वतःचे प्राणही रणकुंडात झुगारून देत. मग या धनवंतांनी धन नको का द्यायला? महाराज काही त्यांचे सर्वच्या सर्व धन मागत नसत. सावकार म्हणजे श्रीमंत माणसे हे तो राज्याचे भूषण, ही गोष्ट महाराज उत्तम जाणत होते. परंतु श्रीमंती हाच ज्यांना रोग जडला असेल आणि ज्या रोगामुळे गरिबांचे संसार वा स्वराज्याची कामे जर नाश पावत असतील, तर अशा या रोगावर हेच औषध, हाच उपाय. महाराजांनी तोच अवलंबिला. लूट जप्ती. महाराजांनी अशा लबाड आणि चुकार श्रीमंतांच्या घरावर मग मात्र कुदळ घालून जप्ती करण्याचा हुकूम सोडला. हा अमक्या जातीचा म्हणून त्याला सवलत किंवा सुटका, आणि तो तमक्या धर्माचा म्हणून त्याच्यावर दात किंवा सूड, असे पक्षपाती धोरण महाराजांचे कधीच नसे. राजापुरात मूर, अरब, इराणी, मस्कती वगैरे परधर्मीय श्रीमंतांप्रमाणे स्वधर्मीय श्रीमंतांवरही महाराजांची झडप पडली. अशा लोभी श्रीमंतांच्या घरातून कढयाच्या कढया भरून आळसात पडलेले धन महाराजांच्या सैनिकांनी काढले. अशा एकूण श्रीमंतात परधर्मीय लोकांचा भरणा अधिक होता, हे मात्र खरे. आणि इंग्रजांना तर मराठ्यांनी लुटून धुवून पुसून स्वच्छ केले. त्यांच्या वखारीत काहीही शिल्लक ठेवले नाही. कुदळींनी सगळी वखार खणून काढली. इंग्रजांची सगळी माणसेसुद्धा मराठ्यांनी आणली. हेनरी रिव्हिंग्टन तर आधीच कैद झाला होता. रँडॉल्फ टेलर, फेरॉन्ड, रिचर्ड टेलर, गिफर्ड, रिचर्ड नेपियर आणि सॅम्युएल बर्नार्ड वगैरे इंग्रजांना मराठ्यांनी कैद केले आणि महाराजांपुढे आणून हजर केले. आता त्यांना बोलायला तोंड उरले नव्हते आणि तोंड दाखवायला हिंमत उरली नव्हती. सारा इंग्रजी मिजाज उतरला होता. इंग्रजांची 24,000 होणांची म्हणजे सुमारे 90,000 रुपयांची संपत्ती मराठ्यांनी लुटून आणली होती. शिवाय ही बेमुदत कैद नशिबी आली होती. अगदी योग्य बक्षिसी मिळत होती त्यांना. दुसऱ्याच्या देशात येऊन नसते चाळे करायची त्यांना जन्मखोडच होती. राजापुरात महाराजांनी लूट केली ती गबरांची, गरिबांची नव्हे. राजापूर स्वराज्यात दाखल झाले. महाराज राजापुरात आले तेव्हा गब्बर लोकांना वाटले की लोखंडांचा उकळलेला रसच लोटला. पण त्रस्त व उपेक्षित गरीब लोकांस वाटले की राजापूरची गंगाच अचानक प्रकट झाली. दिनांक 15 मार्चच्या सुमारास इसवी सन 1661 महाराजांनी हुकूम दिला की इंग्रज कैद्यांपैकी निम्मे कैदी महाडजवळच्या सोनगडावर व निम्मे वासोटा गडावर रवाना करा. राजापुराच्या लुटीत सोन्या नाण्याशिवाय आणखीन काय काय लूट केली त्याची यादी पाहण्यासारखी आहे. हे पहा त्यातील जिन्नस: रुपे, पितळ, शिसे, तांबे, लोखंड, कथील, काच, सुवर्ण, माक्षिक, मोती, हिरे इत्यादी रत्ने,
गेंड्यांची शिंगे, हस्तिदंत, कस्तुरी, केशर वगैरे अनेक सुगंधी द्रव्ये, वेलदोडा, लवंगा वगैरे मसाल्याचे पदार्थ, अक्रोड, मनुका वगैरे सुकामेव्याचे पदार्थ, सुपारी, हळद, हिरडा, मेठा, मोरचूद, निळा व काळा सुरमा, हिंग, गूळ, शेंदूर, पारा, गंधक, निरनिराळ्या प्रकारची विषे व ती उतरविण्याची औषधे, कितीतरी प्रकारची किंमतवान वस्त्रे आणि कितीतरी पदार्थ. फार मोठी यादी आहे ही. यात गांजा आणि अफूसुद्धा आहे. या सर्व वस्तू व्यापाऱ्यांशिवाय दुसऱ्या कोणाकडे मिळणार? एकूण लबाड व्यापाऱ्यांचा सर्व माल एकदमच खपला म्हणायचा. महाराजांनी हा माल घोड्यांवर, बैलांवर व कावडीत भरून निरनिराळ्या किल्ल्यांवर रवाना केला. बक्कळ संपत्ती स्वराज्याच्या भांडारात जमा झाली. राजापुरात महाराजांना एक अत्यंत मौल्यवान नव्हे बिनमोलाचा हिरा सापडला. त्या हिराचे नाव बाळाजी आवजी चित्रे. या तरुणाची कहाणी अति हृदयद्रावक होती. याच्या वडिलांना जंजिराच्या सिद्धीने पोत्यात घालून समुद्रात बुडविले, घरदार लुटले, बायको व 3 पोरे जप्त केली आणि दूर दूर परदेशात नेऊन गुलाम म्हणून विकून टाकण्याचा हुकूम सोडला. केवळ ईश्वरी कृपेमुळे ती बाई व तिची 3 मुले राजापुरातच विकली गेली आणि त्यांना विकत घेतले प्रत्यक्ष त्या बाईच्या भावानेच. त्या भावाचे नाव होते विसाजी शंकर तुंगारे. बाईचे नाव होते रखमाबाई उर्फ गुलबाबाई आणि मुलांची नावे होती बाळाजी, श्यामजी आणि चिमणाजी. आता मुले मोठी झाली होती. बाळाजी आवजीचे हस्ताक्षर फार सुंदर होते. महाराजांनी बाळाजीला अचूक पारखले आणि उचलले. महाराजांनी राजापुराच्या आसपासचा अनेक गावे व ठाणी असलेला मुलूक जिंकला. शेठवली, सोंदळ, हरचेरी, नेवरे, नाधवडे, कोतवडे, केळवली, कशेळी, पावस, धामसे, बेलवडे, खारेपाटण ही त्यातील प्रमुख स्थळे होती. विजापुराच्या बादशहाची खरोखरच मोठी विचित्र अवस्था झाली होती. महाराजांच्या पराक्रमी शिलंगणांना बांध घालणे त्याच्या आवाक्यात उरले नव्हते. मराठी मुलूक आपल्या कसाट्यातून चालला आहे हे त्याला स्पष्ट दिसत होते. सिद्धी जौहरला जेव्हा महाराजांवर त्याने पन्हाळ्याच्या रोखाने धाडले तेव्हाच त्याने मोठ्या आग्रहाने मोगलांनाही शिवाजीराजांवर चालून येण्यासाठी सांगितले. औरंगजेबानेही आदिलशहाचा अर्ज मानून शाहिस्तेखानाला पाठविले. पण बोलावून आणलेल्या या पाहुण्याने आदिलशहाचाच पारिंडा किल्ला बळकावला. एकूण मोगल आणि मराठे या 2 पात्यात आता आदिलशाही गवसली होती. आदिलशाह अगदी होऊन गेला होता. महाराजांनी कोकणातील आदिलशाही सत्ता निपटून काढण्याचा धडाका लावला. विजापुरास रोज काही ना काहीतरी बातमी येऊन धडकत होती. गलोलीतून जोरात सुटलेला खडा डोक्यावर लागावा तशा या एक बातम्या बादशहाला लागत होत्या. बहमनी कालापासून सतत 350 वर्ष डांबून धरलेला महाराष्ट्र त्याच्या हातातून निसटत होता. राज्य कमी कमी होत चालले होते. त्याला समजेना की वजाबाकी थांबवायची तरी केव्हा. बडी साहेबीन तर वैतागूनच गेली. अफजलखानाच्या स्वारीपासून तिने महाराजांचा नाश करण्याचा आटोकाट प्रयत्न करून पाहिला, परंतु हा डोंगरातला उंदीर सापडेनाच. पिंजरे लावले पण उंदीर मोठा बिलंदर. पिंजऱ्यात ठेवलेला मिठाईचा गोळा पिंजऱ्यात शिरून फस्त करून सही सलामत पसार होत होता तो. बडी बेगम आणि बादशाह एक हात पिंजऱ्यावर ठेवून आणि एक हात कपाळाला लावून बसले होते. बिचारी हताश झाली आणि निघाली मक्केला जायला. बिल्ली चले हाज, उंदीर सापडत नाही म्हणून.